हॅलो फ्रेंड्स, मी नेहा माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला वेज मंचुरियनची रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कळवा। त्याच्यासाठी तुम्ही प्लीज लाईकचं बटन क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आता आपण वेज मंचुरियन ड्राय साहित्य आणि कृतीकडे वळूया। वेज मंचुरियनसाठी इथे मी बारीक किसलेलं गाजर घेतलेलं आहे, बारीक चिरलेली कोबी, बारीक किसलेलं फ्लॉवर घेतलेलं आहे, बारीक चिरलेली कांद्याची पात आणि एकदम थोडीशी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे। अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे आणि साधारण 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। सॉसमध्ये मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे, चिली सॉस घेतलेला आहे, सोया सॉस, आलं लसणाची पेस्ट, चवीपुरतं मीठ, एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे मी आलं लसूण, थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि मंचुरियन फ्राय झाल्यानंतर त्याला कांदा चौकोनी पीसेसमध्ये चिरून घेतलेला आहे आणि त्याला पाकळ्या वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत। चौकोनी पीसेसमध्ये शिमला मिरची चिरून घेतलेली आहे, एक हिरवी मिरची फक्त मधून चिरून घेतलेली आहे आणि सजावटीसाठी कांद्याची पात चिरलेली आहे। मी इथे मंचुरियन तळण्यासाठी कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता सर्वात पहिल्यांदा आपण मंचुरियनचे बॉल्स बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी ज्या आपण सगळ्या भाज्या घेतलेल्या होत्या त्या आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे आणि 3 चमचे मैदा टाकायचा आहे। पहिले टोमॅटो केचप टाकायचा आहे, साधारण 1 चमचा, चिली सॉस टाकायचा आहे, मी इथे 2 चमचे घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती पण घेऊ शकता, किती तिखट पाहिजे तेवढं। सोया सॉस टाकायचा आहे, साधारण 3-4 चमचे, छोटे चमचे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आपण सॉसेस टाकलेले आहेत त्याच्यातही मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ कमीच टाकायचं आहे। आलं लसणाची पेस्ट मी इथे 1.5 चमचा टाकलेली आहे आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। आपल्याला व्यवस्थित हे एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला नीट व्यवस्थित। जर तुम्हाला हे एकत्र केल्यानंतर असं वाटत असेल की थोडंसं अजून थोडं घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून एखादा चमचा मैदा ॲड करू शकता। इथे मी नाही करणार आहे कारण की व्यवस्थित असा गोळा तयार झालेला आहे त्याचा। तुम्ही बघता अशा पद्धतीने हा मंचुरियनचा गोळा तयार झालेला आहे। आता मी इथे छोटे छोटे गोल गोल असे त्याचे बॉल्स बनवणार आहे। अशा पद्धतीचे आपल्याला सगळे बॉल्स बनवून घ्यायचे आहे। मी इथे छोटे छोटेच बनवलेले आहे, तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही बनवू शकता। आता अशा पद्धतीने आपले मंचुरियनचे बॉल्स तयार झालेले आहेत, तर आपण याला तळण्याची तयारी करणार आहोत। तेल व्यवस्थित तापलेलं आहे की नाही हे आपल्याला पहिले थोडं चेक करून घ्यायचं आहे। आता ते तापलेलं आहे व्यवस्थित, तर त्याच्यात एक एक करून मंचुरियनचे बॉल आपण सोडणार आहोत। तेल हे मीडियम गॅसवर ठेवायचं आहे जेव्हा मंचुरियनचे बॉल तेलात टाकल्यानंतर, कारण ते मधून पण नीट व्यवस्थित व्हायला पाहिजे, म्हणून आपण त्याला मीडियम गॅसवर ठेवणार आहोत। साधारण अर्धा 1 मिनिट आपल्याला त्याला एका बाजूने होऊ द्यायचं आहे, नंतर आपण त्याला बाजू पलटवायची आहे। आता तुम्ही बघताय की असा थोडासा त्याचा कलर बदलतो आहे, तर साधारण 30 सेकंदानंतर आपल्याला त्याला पलटवत राहायचं आहे, म्हणजे ते खाली चिटकणार पण नाही आणि ते एकमेकांना पण चिटकणार नाही। पूर्ण 1-1.5 मिनिटं मीडियम गॅसवर मंचुरियनला आपल्याला होऊ द्यायचं आहे। आता त्याचा तुम्ही बघताय की कलर पण थोडा बदललेला आहे आणि जर तुम्ही हात लावून बघाल तर ते थोडेसे कडक क्रिस्पी पण झालेले असतील। जेव्हा ते असे क्रिस्पी आणि थोडा कलर जेव्हा बदलला असेल तेव्हा आपण त्याला एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत आणि आता त्याला परतवायची तयारी करणार आहोत। अशा पद्धतीने हे झालेले आहेत व्यवस्थित सगळे, तर आता आपण याला भाज्यांमध्ये परतून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी एक पॅन ठेवलेला आहे इथे, त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे 2-3 चमचे। तेल गरम झाल्यानंतर जो बारीक चिरलेलं आलं लसूण होतं ते आपण याच्यात टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित परतून घेणार आहोत आलं लसणाला।
नंतर आपण जे हिरवी मिरची एक चिरून घेतलेली होती 2 फोडींमध्ये, ती आपण याच्यात टाकून घेणार आहोत. आणि कांदा आणि शिमला मिरची पण आपण याच्यात लगेचच टाकणार आहोत. आणि आता ह्या सगळ्या साहित्यांना आपण पहिले, आपल्याला जास्ती वेळ ह्या भाज्यांना शिजवायचं नाही आहे, थोडं कच्चंच ठेवायचं आहे. लगेचच त्याच्यामध्ये मी 1 चमचा आपल्याला चिली सॉस टाकून घ्यायचा आहे. साधारण 2-1 चमचे सोया सॉस टाकायचा आहे. आणि हे सॉसेस टाकल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला जे मंचुरियनचे बॉल आपण तळून घेतलेले होते ते टाकायचे आहे. आणि आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे व्यवस्थित दोघी सॉस आणि हा सगळा जे मसाला आहे तो सगळा त्या मंचुरियन बॉल्सला लागून जाईल व्यवस्थित पद्धतीने. अशा प्रकारे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे सगळं. जर तुम्हाला हे थोडंसं कोरडं वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये अगदी छोटे 2-3 चमचे पाणी पण टाकू शकता. आणि साधारण 1-1.5 मिनटं आपल्याला हे मीडियम गॅसवर परतू द्यायचं आहे. फक्त जास्ती वेळ परतवायचं नाही आहे, भाज्या एकदम शिजवायच्या नाही आहे आपल्याला. आणि अशा पद्धतीने आता हे झालेलं आहे. तर त्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून गरम गरम मंचुरियन सर्व करायचे आहेत.